मित्रांनो नमस्कार. आज आपण BA थर्ड इयरच्या 5व्या सेमिस्टरबद्दल चर्चा करत होतो. कालही त्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. प्रथमतः सर्वांचं स्वागत करतो. आपला हा मूळ मुद्दा जो विषय आहे की आपण इतिहास लेखनशास्त्र, इतिहासाची व्याख्या, इतिहासाची व्याप्ती, इतिहासाचं स्वरूप, इतिहासाची संकल्पना या सगळ्या चर्चा आपण बघितलेल्या आहे. आणि इतिहासशास्त्र, इतिहास कला की इतिहासशास्त्र याविषयी चर्चा करत असताना वस्तुनिष्ठ पर्याय किंवा त्याच्याशी असलेले सिद्धांत, त्याची वैचारिक मर्यादा किंवा इतिहासाची साधनानंतर आपण त्याच्या पलीकडे गेलो की जवळपास वस्तुनिष्ठ इतिहास लेखनातील अडथळे कोणकोणते आहेत त्याचा विचार केला आपण. त्याच्यानंतर आपण जागतिक याच्यामध्ये इतिहास तत्वज्ञ कोणकोणते होते म्हणजे आपण त्या रँकेचा विचार केला, सगळ्यांचा विचार केला. रँकेनंतर आपण त्याच्यानंतर टायम्बचा विचार केला, कार्ल मार्क्सचा विचार केला, हेगेलचा विचार केला. आणि मग त्याच्यानंतर आपण जे इतिहास लेखनातील जे विविध प्रवाह आहे, वसाहतवादी इतिहास लेखन असेल किंवा साम्राज्यवादी इतिहास लेखन असेल किंवा राष्ट्रवादी इतिहास लेखन असेल किंवा मग इतिहासाचा सदुपयोग कोणत्या पद्धतीचा असेल, या सगळ्या गोष्टींचं पेपर 9 मध्ये आपण गेल्या या पूर्ण टर्ममध्ये त्याचा विचार केला. आणि त्याचा उलगडा मी काल परवा तुमच्यासमोर पुन्हा एकदा रिपीट कोणतरी म्हटलं होतं की रिव्हिजन करायचं. मी तुम्हाला काल परवा 2 दिवस रिव्हिजन केलेली दिसते. आज आपण तसंच आता BA थर्ड इयरच्या आपल्या मेन विद्यार्थ्यांचा एक प्रश्न होता की वुमन इंडियन हिस्ट्री किंवा आधुनिक भारतीय महिलांचा जो इतिहास आहे त्या महिलांच्या इतिहासाच्या पेपरवर सुद्धा थोडं भाष्य करावं सर तुम्ही, कारण का तास तर झालेले, सिलेबस पूर्ण संपलेला आहे, पण तरी एक उलगडा म्हणून परीक्षेला जायचे आणि परीक्षेला जाताना काय काय जबाबदारी आपण सांभाळायची आणि काय आपण कोणकोणते विषय घेतले होते याच्यानुसार आपण तो विचार करूया की मॉडर्न इंडियन हिस्ट्री, वुमन इंडियन हिस्ट्री याच्यावर आपण चर्चा करत होतो. त्यावेळेस असं लक्षात आलं होतं आपल्या की भारतीय स्त्रियांचा इतिहास हा जो पेपर आम्हाला दिला होता तो आपण जो पूर्ण अभ्यास लिहिला आहे त्याच्यावर आपण मला वाटतं नोट्स सुद्धा दिलेले आहे वर्गात, आणि नोट्स आणि वर्गात शिकून तुमच्याकडे कंप्लीट दिलेलं आहे. तरी आपण एक उलगडा म्हणून आज थोडंसं एक सर्रासपणे आजचा तास त्याच्यात टाकूया की तुम्हाला एक जनरल आयडिया असावी एक जस्ट, कारण का जरी तास झालेला असता तरी इकडं जर एखादा प्रश्न आला चुकून की भारतीय स्त्रियांवर किंवा भारतीय प्राचीन स्त्री, मध्ययुगीन स्त्री याच्यावर एखादा प्रश्न आला तर तुम्हाला तो लिहिता आला पाहिजे. आणि ज्यांचा मेन विषय त्यांना तर तो लिहून दिलेलाच आहे, त्यांच्याकडे प्रॅक्टिस झालेली आहे, त्यांचे पिरियड झालेले आहेत, तासिका झालेले आहे, तो विषय नाही. पण आता आपण असा विचार करूया की भारतीय स्त्रींचं एक सरस समावेशकता कशी असेल बरं. तर आपण अगोदर प्राचीन कालखंडामध्ये बघूया, विचार करूया की भारत देशामध्ये सिंधू संस्कृतीच्या नंतर या ठिकाणी आर्य आले, अनार्यांनी या ठिकाणी द्रविडी संस्कृती, अनार्य संस्कृती आणि त्याच्यातनं वेदांग, आरण्यके, उपनिषदे, रामायण, महाभारत अशा असंख्य साहित्य रत्न झाल्या. आणि मग मनुष्य जेव्हा व्यक्ती एका समूह करून राहू लागला किंवा एका ठिकाणी वास्तव्य करू लागला, नदीच्या किनाऱ्यावर निरनिराळ्या संस्कृत्या उदयाला आल्या, त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष हे 2 चाकं त्या गाढरूपी संसाराला चालवायला लागले. आणि म्हणून मग स्त्रीचा दर्जा हळूहळू सुरुवातीच्या प्रारंभिकच्या काळामध्ये अत्यंत समानतेचा होता, बराबरीचा होता, कारण स्त्री आणि पुरुष 2 चाकं एकत्र आल्यानंतर संस्कृती विकसित होते, संसाराचा गाडा चालतो वगैरे वगैरे. आपण ते सगळ्या कल्पना आपण त्या इतिहासाच्या अभ्यासामध्ये बघितलेल्या आहे. पण त्याच्यानंतर आपण असं विचार करूया की भारतीय इतिहास परंपरेमध्ये, साहित्यामध्ये हळूहळू जेव्हा वेदांग रचले गेले, आरण्यक रचले गेले, उपनिषदे, 18 पुराणक वगैरे वगैरे जेव्हा ग्रंथांची निर्मिती व्हायला लागली किंवा धर्मग्रंथांची उत्पत्ती व्हायला लागली, तेव्हा त्यामध्ये स्त्रींना 4 भिंतीच्या आत गोवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. कदाचित स्त्री ही पराधीन आहे पुरुषांवर, अशा पुरुषांच्या माध्यमानं तिला सगळं सुरक्षितता मिळवता येत नाही. तर जोपर्यंत पुरुष आहे तोपर्यंत त्याला सुरक्षितता आहे, अशा प्रकारचे नको ते सगळे वळण त्याच्या अवतीभोवती लागायला बोलता बोलता हळूहळू त्याच्या अवतीभोवती इतकं पूर्वी असं होतं की यज्ञामध्ये ही स्त्री बरोबरीचं स्थान वागताना दिसते. पण हे कुठं दिसतं मित्रांनो? फक्त राजे, महाराजे, सरदार, सुभेदार या मोठ्या कुटुंबातले जे व्यक्ती आहेत त्यांच्या कुटुंबातल्या स्त्रिया आपल्या किंवा राण्या किंवा महाराण्या किंवा राजमाता या अशा पद्धतीनं खुलेआम पुरुषांबरोबर आपला व्यवहार करताना दिसतात किंवा तिथं प्रशासकीय नियंत्रण करत असताना दिसतात किंवा पूजा अर्चा करताना दिसतात, यज्ञात बसलेले दिसतात किंवा गावगाडा चालवायचं असेल, न्यायदान करायचं असेल, राजदरबार चालवायचं असेल तर तिथं हे करताना दिसतात.
पण हे केवळ कितीपर्यंत, एक प्रमाणामध्ये, एक छोट्या प्रमाणामध्ये, त्याचं प्रमाण जास्त नाही. म्हणजे राजा महाराजांचं कुटुंब तरी किती असतं, सरदारांचं कुटुंब तरी किती असतं, आणि बाकीचे आम जनतेमध्ये स्त्रीचा दर्जा खालवलेला होता, हे मात्र या ठिकाणी आपल्याला मान्य करावं लागतं. आणि म्हणून भारताच्या सांस्कृतिक दृष्टिकोनातून विचार करत असताना असं लक्षात येतं की दुय्यम दर्जा ह्या स्त्रीला वारंवार गेलेला दिसतो. मग आपण भाष्य करत गेलो, मग रामायण कालीन स्त्रीचं जीवन कशा प्रकारचं होतं, महाभारत कालीन स्त्रीचं जीवन कशा प्रकारचं, एक दोन आपल्याकडं काही उदाहरणं आहेत, सीता माताचं उदाहरण आहे, किंवा ज्या देवतांच्या देविका आहेत त्यांचा विचार करूया आपण. पण हे सगळ्या कल्पना विचार करत असताना सर्वसामान्यमध्ये किंवा सर्वसामान्यपणे जे लोक होते त्यांच्यात स्त्रीचा दर्जा कसा होता हाही विचार या ठिकाणी. आणि मग 90-95% स्त्री ही दुय्यम दर्जाची होती, पण 5% स्त्रीलाही एक बऱ्यापैकी स्थान मिळालेला होता, असं या ठिकाणी सरमिसर विचार आपण या ठिकाणी करतो. मग आपण जेव्हा रामायण महाभारत नंतर वेदांग आरण्यके उपनिषदानंतर आपण हळूहळू जेव्हा या धर्मांना वाढले, जातीयता वाढले, निरनिराळे मिश्र संस्कृतीमध्ये अंतर्गत कलह निर्माण व्हायला लागले, संघर्ष पेटू लागले, अंधश्रद्धा वाढल्या, अंधश्रद्धेत कर्मकांड, धर्मकर्मकांड, पुरुषार्थ, अर्थ मोक्ष काय 4 पुरुषार्थ असतील, या किंवा हिंदूंचा जीवनविषयक दृष्टिकोन व्यक्त करत असताना आपण जे काही 16 संस्कार वगैरे वगैरे ते सगळ्या कल्पनामध्ये जेव्हा माणूस गुंतत गेला तेव्हा आपोआप पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये किंवा आमच्याकडे पुरुष प्रधान संस्कृतीच्या ओलाव्यामुळं स्त्रीचा दर्जा दुय्यम बनत गेला आणि तो पुढील काळामध्ये वर्षानुवर्ष आजपर्यंत टिकून राहिला, हे या ठिकाणी म्हणावंच लागतं. मित्रांनो, आपण डिटेल्स घेणार नाही, पण डिटेल तासिकत सगळं एक एक पॉईंट आपण शिकून दिलेलं आहे, लिहून दिलेलं आहे. फक्त आपण उलगडा करतोय, तुम्हाला एक स्मरण व्हावं म्हणून, एक आठवण यावी म्हणून, कुठतरी एखादा मुद्दा राहिला असेल यासाठी तुम्हाला एक उलगडा मी करतोय. आणि म्हणून अशा पद्धतीने स्त्री जीवनाच्या उलगडा करत असताना मग झालं काय की मग जातीयता, धर्मांधता, अंधश्रद्धा या सगळ्यांना वैतागून किंवा या सगळ्यांच्यातून एक नवीन दिशा, एक नवीन कल्पना पुढे आली, आणि ती म्हणजे बौद्ध आणि जैन धर्म. मग बौद्ध धर्मातील भिक्षू आणि भिक्षुणींचे व्यवहार, त्यांचे कार्य, त्यांचे धर्माविषयीचे सिद्धांत, त्यांनी दिलेले, बौद्धांनी दिलेल्या शिकवणी, किंवा त्यानंतर जैन धर्मात तशाच प्रकारचं म्हणजेच असा मग शैवपंथ असेल, वैष्णवपंथ असेल, अनेक पंथ असतील, हे ह्या देशामध्ये निरनिराळे संप्रदाय निर्माण झाले. त्या संप्रदायांची वैचारिक अधिष्ठान असेल, या सगळ्या अधिष्ठानातून आपल्या असं लक्षात यायला लागलं की हळूहळू या ठिकाणी सगळ्या गोष्टी काही प्रमाणामध्ये, कमी जास्त प्रमाणामध्ये स्त्री ही पुरुषांप्रमाणे वागताना दिसते, पण सर्रासपणे तिचा दर्जा हा मागासलेला आहे, एवढं मात्र आम्हाला मान्य करावं लागतं. एक ओव्हरऑल विचार केला तर. आणि मग हा झाला जैन धर्म काळातले, बौद्ध काळातले, किंवा आमच्या हिंदू संस्कृतीच्या सर्व धर्मांत सगळ्या संकल्पनेच्या आधारावर आपण असं म्हणूया. मग हळूहळूपणे राज्यकर्ते आले, मग सातवाहन असेल, वाकाटक असेल, राष्ट्रकूट असेल, किंवा अगदी आमच्या या प्राचीन काळाचा आस्थापर्यंत म्हणजे मौर्य काळापर्यंत यांच्या शेवटचा तो राजा ते हर्षवर्धन पर्यंतचा विचार करूया आपण. मग या हर्षवर्धनापर्यंत जर विचार केला की मग या सगळ्या राजकीय दृष्टिकोनातून आपण असं लक्षात येतं की स्त्री फक्त जिथं वरिष्ठ वर्ग आहे, जिथं धनिक वर्ग आहे, जिथं राज्यकर्ता वर्ग आहे, त्यांच्या घरात राहणाऱ्या स्त्रीला दर्जा होता. मात्र सर्वसामान्यपणे लोकांच्या राहणीमानात असणाऱ्या स्त्रीला मात्र दर्जा दुय्यम पद्धतीचा पाहावयास मिळतो. आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा धर्मांना सांगितलेलं, धर्मानं सांगितलेलं नीतिमूल्य, धर्मानं सांगितलेलं सांस्कृतिक देवाणघेवाण, धर्मानं टाकलेले आचार विचार, धर्मांच्या नुसार चालणाऱ्या सिद्धांतावर आधारलेलं त्यांचं भौतिक जीवन, या सगळ्या गोष्टीतनं असं जाणवायला लागतं की सर्वसामान्यपणे स्त्री ही सर्वसामान्यपणे दुय्यम दर्जानं पाहावयास मिळते. आणि मग 2-4 उदाहरणं मी घेत नाही, गाडगे, मैत्री आहे, मी त्यांची उदाहरणं घेत नाहीये, मी ओव्हरऑल बोलतोय. प्रत्येकाचं नाव घेण्यापेक्षा आपण ओव्हरऑल विचार करतोय, कारण हे प्रमाण 5% होतं, पण 95% असं धरूया. काल एक म्हणून म्हटलं तशा पद्धतीने तू योगेशने म्हटल्याप्रमाणे की 10%, ठीक आहे, 10% स्त्रीचं प्रमाण हे उज्ज्वल होतं, चांगलं होतं, पण ते कुठं होतं जिथं
वरिष्ठ वर्ग आहे, जिथं मालक वर्ग आहे, जिथं अधिकारी वर्ग आहे, त्यांच्या घरात तो राज्यकर्ता आहे, तर राज्यकर्त्यांच्या घराण्यामध्ये असणाऱ्या स्त्रियांच्या दर्जाबद्दल आपण चर्चा करतोय. ते झाले 10%. पण उर्वरित 90% स्त्रीचं प्रामाण्याने विचार केला, बहुलत्व विचार केला, स्त्री ही दुय्यम दर्जानं वागताना दिसते, वागविताना दिसते, वागताना म्हणण्यापेक्षा वागविताना दिसते. आणि म्हणून मग हा प्राचीन कालखंड गेल्यानंतर 605 ते जवळपास 1200च्या कालखंडामध्ये पुन्हा संक्रमणाचा कालखंड. या संक्रमणाच्या कालखंडामध्ये जातीयता वगैरे वगैरे, मग चालुक्य वगैरे याच्यातनं निर्माण झालं, पुन्हा नवनवीन सत्ता संघर्ष, आणि याच्यातनं पुन्हा नवीन संघर्ष कलातून नवनवीन जातीय वर्ग निर्माण झाले. आणि मग राजपुतांचा कालखंड येतो. राजपुतांच्या काळामध्ये स्त्रीला बऱ्यापैकी स्थान होतं, पण जोपर्यंत राज्यकर्ता राजा होता तोपर्यंत स्त्रीचं स्थान होतं. पण बहुसंख्य प्रमाणात तसा प्रकार राजस्थानामध्ये दिसत नाही, राजपुतांमध्ये दिसत नाही. उलट राजपुतांमध्ये अशा प्रकारची परंपरा आली की स्त्री ही 4 भिंतीच्या आत बांधल्या गेली आणि तिला चूल आणि मूल अशाच पद्धतीची कल्पना निश्चित केली गेली. आणि मला कदाचित याच्यात म्हणावं लागतं की मग पुढील काळामध्ये ज्या पुरुषाशी तिचं लग्न झालं तेच तिचं आयुष्यभरचं 7 जन्माचा तो त्याचा नवरा, अशा पद्धतीची आख्यायिका प्रकाशित झाल्या किंवा प्रसिद्ध झाल्यामुळं आपोआप ती स्त्री आता त्या पुरुषांच्या अवतीभोवती आपलं जीवन आणि उदरनिर्वाह आणि सुरक्षितता आणि आपलं भविष्य रंगू लागली. आणि त्यातच ती आपलं जीवन सर्वस्वी अर्पण करताना दिसते. कदाचित याच कारणामुळं मग त्या ठिकाणी परस्त्रीला कोणतरी हात लावणे किंवा या आपल्या स्त्रीच्या आबरू जवळ या अर्थाला मग ते तिथं मला वाटतं जोहार पद्धती आली असेल, ते आत्मदहनाची पद्धत असेल, किंवा पती मेल्यानंतर सती जाण्याची प्रथा असेल वगैरे. जोहार पद्धत आम्हाला राजपुतांमध्ये फार प्रसिद्ध आहे. याच्यातनं आपण ते भाषा घेतलेले सगळे त्याची कारणं घेतली आपण त्या याच्यामध्ये शिकवताना तासिकेमध्ये त्याची कारणं, त्याचे परिणाम, त्याचे वैशिष्ट्ये, त्याचे महत्व ते आपण इथं खोलात जाणार नाही. पण आता इथं चर्चा करूया की अशा पद्धतीनं राजपुतांचं असेल किंवा संपूर्ण भारतामध्ये स्त्री जीवनाचा जर आढावा घेतला तर संपूर्ण भारतामध्ये स्त्री जीवनाच्या आढावामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कल्पनांचा आविष्कार होताना दिसतो. आणि त्या कल्पना मात्र पुरुष प्रधान संस्कृतीशी निगडीत असल्यामुळं स्त्रीचा दर्जा हळूहळू खालवत गेला. स्त्री ही मागासली बनत गेली. आणि स्त्री जेव्हा मागासली बनत गेली तेव्हा 4 भिंतीच्या आत गोवल्या गेलं. मग चूल आणि मूल, आपला पती, आपला संसार वगैरे 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 या सगळ्या भावनिक कल्पना तिला जोडल्या गेल्या. आणि पर्यायाने स्त्री ही पराजित झाले, 4 अंगाने गोवल्या गेले. हा एक सर्वसामान्याचा इतिहास. मग पुढील काळामध्ये काय झालं की 1206 नंतर मुस्लिम सत्ता या ठिकाणी आली. मग ते गुलाम घराणा असेल, खिलजी असेल, तुगलक असतील किंवा इतर सगळे मुस्लिम राज्यकर्ते असतील. या मुस्लिम राज्यकर्त्यांनी हे परकी लोक या देशात आल्यानंतर झालं काय की यांनी यांच्या संस्कृतीचा मलावा या ठिकाणी वापरला. पर्याय काय झालं की मग पुन्हा स्त्रीवर बंधन आले. चूल मूल तर होतच, सती प्रथा होतीच, जोहार तर होतच, शिवाय बंधनच होतीच, दुय्यम दर्जात होतात. पण पुन्हा इस्लामिक सत्ता आल्यामुळे काय झालं की भारतीय स्त्री आताही पडद्याच्या आड गेली. पडदा पद्धत, बुरखा पद्धत, बंधन, ओलसीत बसू नये, समोर पुरुषांसमोर येऊ नये वगैरे वगैरे, मागून जाणे, समोरून बसता येणे वगैरे वगैरे, सगळी बंधनं, डोकं वरनं ठेवणे, खाली मान करून चालणे, बंधनं इतकी आली, घुंगट इथपर्यंत घालणे वगैरे, कपडे पूर्ण घालणे वगैरे, म्हणजे इथपर्यंत थोडं असं हे सुद्धा दिसू नये माणसाचं. अशा प्रकारचं त्या स्त्रीवर 4ही बाजूनं बंधनं 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 आणि बंधनच बंधनं. अशा पद्धतीनं ती स्त्री ही मुस्लिम कालखंडामध्ये म्हणजे आपल्या सल्तनत कालखंडामध्ये ती अतिशय गोवल्या गेली. हा, मी पुन्हा बात करतोय की फक्त 5 ते 10% सोडले तर कोणते मालक वर्ग, राज्यकर्ते वर्ग यांच्या घराण्यात असणाऱ्या राजकन्या, राजमाता यांचा विषय सोडला तर बाकीचं सर्वसामान्यपणे आम जनतेमध्ये जो प्रकार होता तो स्त्री 4 भिंतीच्या आत आणि घुंगट मध्ये असणारी, पडद्याच्या आत असणारी, बंधनामध्ये जीवन जगणारी अशी स्त्री सर्वसामान्यपणे मध्ययुगामध्ये. मग मोगलांचं राज्य आलं, मोगलांच्या राज्यकर्त्या, राजकन्या वगैरे बघितल्या तर तेवढ्या जर सोडल्या शाही खानदान तर बाकीचा उर्वरित तोच प्रकार आहे. म्हणजे मला हे 3 वेळेस मी का बोलतोय असं, याचं कारण असं आहे की सर्रासपणे भारतीय इतिहासाचा
भारतीय स्त्रीचा अभ्यास करत असताना एक आमच्या लक्षात आलं की कोणीही स्त्री सुधारण्यासाठी कोणतेच प्रयत्न केलेले दिसत नाही. हा मान्य करूया, रजिया सुलतान झाली असेल किंवा अजून नूरजहान झाली असेल किंवा दक्षिणमध्ये अजून कोणतरी झाली असेल, एक दोन ठिकाणी स्त्री ही पुरुष पद्धतीनं न्यायनिवाडे करत असतील किंवा आई वडिलांचा सपोर्ट असेल किंवा राज्यकर्त्यांचा सपोर्ट असेल, त्या ठिकाणी ते राजमाता राजकन्या किंवा सत्ताधीश म्हणून ते एखाद्या वेळेस एक दोन उदाहरणं सोडली तर ओव्हरऑलपणे भारतामध्ये अशाच प्रकारची भारतीय स्त्रीचा दर्जा होता, दुय्यम दर्जा होता आणि ती बंदिस्त होती आणि या बंदिस्त जीवनामध्ये जगण्याचा सतत प्रयत्न करीत होती. एवढं मात्र आम्हाला मान्य करावं लागतं. मग बदल कुठे झाला लागला? मग तुम्ही म्हणता सर असंच होतं ना, मग बदल काय झाला? तर मित्रांनो लक्षात घ्या, ब्रिटिश राज्यकर्ते या देशात आले आणि मग त्यांच्या संस्कृतीमध्ये इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे अशा पद्धतीने जेव्हा भारतीय देशामध्ये इंग्रजी शिक्षणाची मूर्तवेळ रोवल्या गेली त्यावेळेस इंग्रजी शिक्षणाचा पहिला परिपाक असा होता की स्त्री आणि पुरुष एकत्र बसणे हा पहिला परिपाक होता आणि दोघांना समान न्याय असल्यामुळं, समानतेचा दर्जा असल्यामुळं आपाप बाकीच्या उर्वरित लोकांना ते वेगळं वाटायला लागलं. म्हणून इंग्रजी शिक्षणावर बहिष्कार घालायला सुरुवात आमच्या भारतीय लोकांनी करायला सुरुवात केली. त्यांचे स्त्री पुरुष सारखे वागू लागले, सोबत फिरू लागले. हे सगळं प्रकार पाहून त्यांच्या घरात असणारा, त्यांच्या संस्कृत असणारे स्त्रीचं मुक्तपणा हे भारतीय परंपरावादी सनातनी लोकांच्या, मग हिंदू असेल, मुस्लिम असेल, कोणी असेल, आता इथं कोणाला नाव घ्यायच्यापेक्षा आपण विचार करूया की भारतीय सगळ्याच लोकांना ते पटेनाशे झालं आणि म्हणून त्याला गदा करणं, त्याला विरोध करणं वगैरे वगैरे प्रकार सुरू झाले. पण स्त्री सुधारली तरच उद्धार होईल अशा प्रकारचं हळूहळू एक विचार करू लागला. पण स्त्रीनं शिकलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे. यासाठी सुरुवातीचा प्रारंभीच्या इंग्रजी शिक्षणामुळं स्त्रीला शिक्षणाला चालना मिळाली आणि ही चालना देण्याचं काम म्हणून भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आम्हाला या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या दिलेल्या योगदानामुळे हे सगळं यशस्वी होऊ शकलं. आणि जी परंपरागत प्राचीन काळापासून तर मध्ययुगापर्यंत आणि मध्ययुगानंतर ब्रिटिश काळात प्रयत्न करते वर्गात जाण्याचं, पण तिला जे आलेलं बंधन आहे, तिच्यावर असणारं जे सुरक्षितता आहे, त्या सुरक्षिततेला तोडून बाहेर जाण्याची हिंमत अजूनही त्या भारतीय स्त्रीमध्ये नव्हती आणि ती तोडण्याची, ती बाउंड्री थोडीशी कमी करण्याचा प्रयत्न, ती जी बाउंड्री होती ना ती लक्ष्मण रेषा थोडी कमी करण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंनी केला. आणि मग पुढील काळामध्ये स्त्री सुधारली. म्हणजे याचा अर्थ असा की मग सावित्रीबाई आणि सावित्रीबाईच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या स्त्री सुधारण्याच्या अनेक घटना, आणि मग बेंटिंगच्या नेतृत्वाखाली सती प्रथेवर बंद घालणे, बालविवाह बंद करणे, विधवा विवाह वगैरे या सगळ्या प्रोत्साहन देणे, बाकीच्या सगळ्या सामाजिक कलाकृती निर्माण होत गेल्या आणि पर्यायानं पहिल्या सगळ्या स्त्री सुधारण्याचा आणि जातीचा निर्मूलनाचा वसा आम्हाला भारतीय संस्कृतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आम्हाला फुले दाम्पत्याला द्यावं लागतं. आणि म्हणून ते फादर आमची या सगळ्या गोष्टीचे भारताच्या इतिहासामध्ये पहिलं मुहूर्त वेळ रोवणारे सावित्रीबाई फुले किंवा महात्मा ज्योतिबा फुले. आपण त्यांना महात्मा का म्हणतो? तर त्यांनी तशा प्रकारच्या बंधनात असणाऱ्या स्त्रीला सुशिक्षित करून तिला पायावर उभं केलं आणि या धर्म मार्तंडांच्या विरोधात जाऊन एक स्वतंत्र जीवन जगण्याची प्रेरणा दिली. आणि म्हणून आपण कदाचित ह्याच कारणामुळे स्त्री सुधारण्याच्या उद्धाराचे जे कार्य घडले ते ब्रिटिश काळाच्या मध्ये ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई असतील किंवा त्यानंतर रानडे असतील, पंडित रमाबाई असतील किंवा इतर सगळी मंडळी, अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आपण विचार करूया, या सगळ्याच राजर्षी शाहू महाराजांचा विचार करूया आपण, या सगळ्याच लोकांनी स्त्री सुधारणेसाठी पुढाकार घेतला. आलतेकर असतील, बरेच नाव मी तुम्हाला हे सगळे शिकून दिलेले, प्रत्येकांची तुम्हाला माहिती लिहून दिली, त्याचे ग्रंथावर लिहून दिलेला आहे. मग सेवा सदन असेल वगैरे सगळ्यांची मी तुम्हाला टिपा सुद्धा लिहून दिलेला आहे. तो विषय इथं नाही आहे. इथं फक्त आपल्याला चर्चा ही करायची आहे की उर्वरित आपल्या लक्षात यावं म्हणून भारतीय इतिहासामध्ये स्त्रीच्या स्थानांचा विचार करत असताना स्त्री सुधारण्यासाठी झालेले प्रयत्न, मग ते आळतेकर असतील किंवा रांगडे असतील किंवा अजून तिथपर्यंत आगरकरांचा असेल किंवा टिळकांचा असेल, हा विचार करत असताना त्या तत्पूर्वी मी तुम्हाला आधी म्हटलंय की महात्मा ज्योतिबा फुले त्याच्यापुढे सगळ्यात पुढे अग्रेसर म्हणून सर्वश्रेष्ठ या नात्यानं आपण फुले दाम्पत्यांचं नाव अति आदबीनं अत्यंत आदरयुक्त घेतो, कारण त्यांनी ही सुरुवात केली. आणि म्हणून कदाचित याच
प्रेरणेनं भारतीय स्त्रीचं जीवन हळूहळू फुलवत गेलं, हळूहळू ती विकसित होत गेली. आणि मग शिक्षणाच्या याच्यामध्ये राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील व्हायला लागली. बोलता बोलता स्त्री सुशिक्षित झाली म्हणजे पूर्ण 7 जन्माचा उद्धार होईल वगैरे, पुढच्या पिढीचा उद्धार होईल, अशा प्रकारच्या आख्यायिका, अशा प्रकारची विचारसरणी पुढे आली. मग स्त्री शिक्षणाच्या संकल्पना पुढे आल्या. आणि मग स्त्री शिक्षणाच्या संकल्पना पुढे आल्या असताना मग तिच्या शिक्षणासाठी असणाऱ्या योजना सरकारपर्यंत आणि त्या काळात असणाऱ्या तेथील स्थानिक राज्यकर्त्यांकडे अशा प्रकारच्या योजना राबवल्या गेल्या, स्कीम वापरल्या गेली. आणि या स्कीम मध्ये योजनांमध्ये स्त्रीचं उज्ज्वलतासाठी, स्त्रीच्या उद्धारासाठी, स्त्रीच्या शिक्षणासाठी, स्त्रीच्या समाजाच्या संकल्पनेवर किंवा तिच्या विकासासाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून शासनमार्फत किंवा राज्यकर्त्यांमार्फत निरनिराळ्या योजना राबवल्या गेल्या. आणि मग हळूहळू 19व्या शतकामध्ये स्त्रीचं सुधारणेला प्रेरणा मिळाली आणि स्त्री आता हळूहळू विकसित होऊ लागली. मग त्याच्यानंतर विकसित होताना पाश्चात्य राष्ट्रातून आलेल्या इंग्रज लोकांनी, परकीय लोकांनी या देशामध्ये स्त्री पुरुष समानतेला तडा दिला आणि एक सरळ केलं की नाही, स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. तुमची भारतीय संस्कृतीमध्ये असणारं जे जीवनमान आहे ते स्त्रीला कमी लेखण्याची जी प्रथा होती ती आता इथे त्यांनी ती बोधट कल्पना, ती तुटक अशी परंपरा त्यांनी तोडून काढली. आणि म्हणून आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री आता आपल्या पुरुषांच्या बरोबरीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरताना दिसत आहे. आणि या सगळ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुलेंपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, अगदी सेवा सदनपर्यंत, वेगवेगळ्या समाजापर्यंत विचार करूया, पंडित रामाबाई असतील किंवा कानाडे असतील, या सगळ्या स्त्रियांचं वैचारिक दृष्टिकोन असेल, या सगळ्याच स्त्रियांनी तेथे आपल्या पद्धतीनं, आपल्या वैचारिक दृष्टिकोनातून लोकांमध्ये एक नवीन एक मतप्रवाह निर्माण केला, एक वैचारिक सिद्धांत मांडलं की ज्या वैचारिक सिद्धांताच्या पातळीवर भारतीय स्त्रीचं जीवन फुलत गेलं आणि ते उज्ज्वल परंपरेला एकनिष्ठ असणाऱ्या भारतीय स्त्रीचं जीवन पुढे दिसतं. असं आपण जेव्हा आगरकरांचं, आपला जेव्हा पंडित रामाबाईच्या वाक्यातनं ऐकतो आपण, किंवा अशा अनेक मग राज्यकर्त्यांपेक्षा आपण जर करूया, या समाज सुधारकांनी केलेल्या कार्यांमुळं भारतीय संस्कृतीत असणारी, परंपराधिष्ठित असणारी स्त्री आता मुक्तपणे सर्वच क्षेत्रामध्ये या ठिकाणी वावरायला लागली. ही सगळी किमया, ही विचारवंतांची ही सगळी क्रिया प्रथम फादर म्हणजे अर्थ असा की पहिलं या नात्यानं दाम्पत्य असलेले फुले दाम्पत्य यांनी केलेली प्रेरणा आणि त्यांच्या योगदानामुळे आज भारतीय स्त्री हळूहळू 19व्या शतकामध्ये विकसित होत गेली. आणि आम्ही जेव्हा विचार करतो की मॉडर्न वुमन हिस्ट्री, इंडियन मॉडर्न वुमन हिस्ट्रीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारतीय आधुनिक स्त्रीचं 19व्या शतकात होणारं बदलतं स्वरूप, तिचं प्रत्येक क्षेत्रामध्ये असणारं विकसित स्थान, तिनं प्राप्त करून घेतलेले स्थान आणि पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरत असणारी स्त्री आणि त्या स्त्रीच्या एक विकासात येणाऱ्या सगळ्याच गोष्टींची चर्चा किंवा स्त्री सुधारणेची कारणं, स्त्री उद्धाराची कारणं आणि स्त्रीच्या सामाजिक विकासात येणारे अडथळे, याच्यावर आपण तुम्हाला सर्रासपणे सगळे लिहून दिले मुद्दे. मी ते मुद्दे, ते नोट्स तुमच्याकडे आहेत. फक्त आपण चर्चा करतो या ठिकाणी की स्त्रीच्या उद्धारासाठी झालेल्या प्रयत्नातून स्त्री समाज सुधारण्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने विकसित होत गेली आणि मग विकसित होणाऱ्या या स्त्रीमध्ये हळूवारपणे एक नवीन गट निर्माण झाला की जो समानतेचा, इक्वलिटीचा झाला. आणि या इक्वलिटीच्या किंवा समानतेच्या गटांमधून स्त्री आणि पुरुष हे दोन चाकं, ही दोन खांद्याला खांदा राहणारे, पण जगाच्या पाठीवर जात कोणते, फक्त एक स्त्री आणि पुरुष या दोघांनी एकत्र येऊन जर जीवन फुलवलं तर जगाच्या पाठीवर समानतेचं एक नवीन त्याला काय म्हणतात व्याप्ती किंवा एक असं भूभाग निर्माण होईल. अशा प्रकारचं तो लेन्सने बनतो. म्हणजे याचा अर्थ असा की आपण या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की स्त्री पुरुष समानतेसाठी आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी झालेल्या सगळ्याच प्रयत्नांचा, विशेषतः केव्हापासून तर ब्रिटिश कालखंडापासून स्त्रीच्या सुधारणेला गती मिळाली असं बोलायला काही हरकत नाही. कारण हे जे बोलतो आपण त्यावेळेस त्याला सिद्धांत उपयुक्त असतात.
असतात किंवा समाज सुधारकांनी केलेल्या कार्याचं प्रोत्साहन असतं, समाज सुधारकांनी केलेल्या योगदानाचं याला पाठिंबा असतो आणि याच्यातनं शेवटी जगाच्या पाठीवर स्त्री ही हळूहळू भारतीय स्त्री आता जगाच्या पाठीवर आपलं नाव लौकिक करायला लागेल. मग विज्ञानात असेल, तंत्रज्ञानात असेल, भूज्ञानात असेल किंवा अंतर्गत राजकारणात असेल, समाजकारणात असेल किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असेल किंवा इतर सगळ्याच क्षेत्रामध्ये असेल, ती प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही कार्य करताना दिसायला लागलेली आहे. आणि म्हणून स्त्रीचं उद्धार झाला, स्त्रियांच्या संकल्पनेला एक प्रेरणा मिळाली आणि या प्रेरणेतून मग असं बोललं गेलं की जगाच्या भारतीय संस्कृतीमध्ये आता मला आज जर विचार केला तर स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये बरोबरीनं पाहावयास मिळते. याला एकच कारण आहे की ब्रिटिश काळामध्ये मग ते फुले दाम्पत्य असेल किंवा निरनिराळ्या समाज सुधारकांनी केलेल्या कार्यातून का असाना, पण या सगळ्या कार्यातून असं निष्कर्ष दिसतं की स्त्री आता हळूहळू विकसित होत गेलेली आहे. आणि मग या विकसित मग त्यांच्यासाठी झाले कायदे. मग आता मध्यंतरी मला बालविवाह कायदा असेल, विधवा कायदा असेल किंवा मध्यंतरी बोलतो सतीप्रथा कायदा असेल किंवा स्त्री उद्धारासाठी कल्पना असतील, इतकंच ते ग्रामीण पातळीतल्या स्त्रियांनी सुधारावं म्हणून यासाठी त्याचे काही मंडळं असतं स्थापन झालेली असतील, सांस्कृतिक मंडळं असतील, सामाजिक योगदान करणारे सांस्कृतिक मंडळं असतील किंवा आपल्याकडे अर्थ उत्पादन करणारे, शेतीच्या उत्पादनाशी निगडीत असणारे अनेक योजना असतील शासनाच्या. मग या सगळ्या योजनातनं या सगळ्या कल्पनेतनं स्त्रीच्या प्रत्येक क्षेत्रात आता त्याच्या पलीकडं पुढे गेलेलं आहे. मी तुम्हाला काल परवा शिकवलं होतं की मालकी हक्काचा कायदा सुद्धा मी तुम्हाला बोललो परवा की आईवडिलांच्या संपत्तीमध्ये बराबरीचा हिस्सा आता मुलीला सुद्धा मिळायला लागलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचं किंवा पती निधनानंतर असणारा मालकी हक्क किंवा लग्न झाल्यानंतर आईवडिलांच्या संपत्तीत असणारा मालकी हक्क असेल, ही सगळी कायदे आता हळूहळू विकसित झाली. आणि या कायद्यांमुळे काय झालं की स्त्रीला चारी बाजूनं सगळाच पाठिंबा मिळाला, कायद्याचा पाठिंबा मिळाला, समाजकारणाचा पाठिंबा मिळाला, राजकारणाचा पाठिंबा मिळाला. आणि बोलता बोलता प्रत्येक समाज आता हा विचार करू लागला की स्त्रीनं पुढं आलं पाहिजे, स्त्री शिकली पाहिजे, स्त्रीचा उद्धार झाला पाहिजे, महिला शिकल्यामुळे जगाचा विकास होईल, ही कल्पना हळूहळू विकसित झाली. आणि म्हणून आज आपला जो मुद्दा होता तो होता की मॉडर्न वुमन इंडियन हिस्ट्रीमध्ये विचार करताना आधुनिक स्त्री कशा पद्धतीने विकसित झाली, आधुनिक स्त्रीचं जीवन कशा पद्धतीने बदलत गेलं याचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत. आणि म्हणून BA थर्ड इयरच्या मेन पेपरमध्ये मगाशी एका विद्यार्थ्यांनी बोलल्याप्रमाणे मला काल त्याने एक मेसेज टाकला की सर आम्हाला थोडंसं स्त्री जीवनाचं आढावा घेणारा एक वृत्तांत घ्या. आणि म्हणून मी तुमच्या आग्रहाखातीर तुम्ही बोलल्याप्रमाणे ओव्हरऑल पूर्ण पेपराचं एक सारांश रूपानं तुमच्यासमोर हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला, जिथं स्त्री ही सर्वस्वीपणे पुरुषाबरोबर खांद्याला खांदा लावून जगाच्या पाठीवर आज जागतिक उंची गाठताना दिसत आहे. हे केवळ एकच कारण की आधुनिक कालखंडामध्ये स्त्रीला मिळालेली प्रेरणा, स्त्रीला मिळालेला पाठिंबा आणि समाज सुधारकांच्या कार्यामुळं आज जगाच्या पाठीवर स्त्री ही उच्च पदावर गेलेली दिसते. आणि हेच आपलं संपूर्ण सारांश या पेपराचा आहे. आणि म्हणून आपला चर्चा करताना मग ती प्रश्न असे येतात की मध्ययुगीन स्त्रीच्या जीवनावर रेखाटन करा किंवा मुलींच्या शिक्षणावर भाष्य करा किंवा असे प्रश्न येतात की भारतीय स्त्रीचं जीवन चरित्र कशा प्रकारचं किंवा भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचा दुय्यम दर्जाच्यावर भाष्य करा किंवा असे जे प्रश्न आहेत. किंवा असं येईल की 19व्या शतकातील समाज सुधारकांनी केलेल्या कार्यामुळं भारतीय स्त्री पुढे आली सिद्ध करा किंवा समाज सुधारक असतील, रानड्यांचं नाव असेल किंवा आळतेकरांचं असेल किंवा त्यापेक्षा सगळ्यात जास्त असणारं सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे राजाजी शाहू महाराज यांनी केलेल्या कार्यांचं मग विठ्ठल रामजी शिंदे असतील किंवा पंडिता रामाबाई असेल, सेवा सदन सरकार प्रकार असेल, या सगळ्या यांच्यावर एक टीकात्मक प्रश्न असतात. या टीकात्मक प्रश्नात तुम्हाला उलगडा करता आला पाहिजे. मी तुम्हाला ते शिकवलेलं आहे, तासिकेमध्ये झालेला आहे, तुम्हाला भाग लिहून मी दिलेला आहे, त्यामुळे नोट सुद्धा मी पाठवलेला आहे प्रत्येकाला. त्यामुळे काय होतं की अशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या गोष्टीतून चर्चा करत असताना असं लक्षात येतं की भारतीय स्त्रीच्या जीवन पद्धतीमध्ये कशा पद्धतीनं आमूलाग्र बदल होत गेले आणि त्याच्याशी निगडीत येणारा कोणताही प्रश्न माझा विद्यार्थी मागे पुढे विचार न करता सरळ अगदी स्वच्छ मनानं अगदी निवांत लिहिल. त्याला काही पुस्तकाची गरज नाही, त्याला काही आठवण कर, नुसतं
लागला की तो बरा त्याचं मन चालायला लागलं आपाप शब्द उलटतील आणि ते शब्द आपल्या लेखणीच्या माध्यमानं उत्तर पत्रिकेवर येतील आणि पर्याय माझा विद्यार्थी थर्ड इयरचा विद्यार्थी हा यशस्वी होईल ही कल्पना पाठीमागची आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं की भारतीय स्त्रियांचा इतिहास हा तुमच्यासमोर मी एक उलगडा करत तुमच्यासमोर आजच्या या तासिकेमध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा याच्यात एखादा प्रश्न आला असं तुम्ही काल परवा मला प्रश्न टाकला होता की सर एक उलगडा करा, आम्हाला पेपरला जायचं 22 तारखेला परीक्षा पेपरला जायचं थोडंसं उलगडा करा. म्हणून मी तुमच्यासमोर एक उलगडा केलेला आहे. पेपर जो आपला भारतीय स्त्रियांचा इतिहास आहे तो मी उलगडा केलेला आहे. जर अजूनही काही शंका आली किंवा इतिहास लेखन शास्त्रामध्ये जो आपण शिकलो त्या इतिहास लेखन शास्त्रामध्ये सुद्धा एखादा प्रश्न आला तर मला तुम्ही मेसेज टाका, पर्सनल मेसेज करा. मी ते मेसेज वाचतो आणि तुम्हाला उत्तर देतो. कारण इथं ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे दोन्ही प्रकारचं आपल्याकडं लेक्चर तासिका चालतात. त्याच्यामुळं ऑनलाईन असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा शंका आली तर ऑफलाईन असणाऱ्या लोकांनी इथं बसलेल्या लोकांना शंका आली त्यांनी सुद्धा आपले प्रश्न आणि पॉईंट मला टाकायचे. म्हणजे काय होतं की त्यातनं तुम्हाला उलगडा होतो आणि बाकीच्या गोष्टी कळायला लागतात. मग या ठिकाणी आपण भारतीय स्त्रीचं जीवन भारतीय स्त्रियांचं जीवनमानातलं बदलतं एक अविभाज्य किंवा त्याच्या संदर्भात असणारं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आज आपण आधुनिक भारतीय स्त्रीचा इतिहास हा सर्वसामान्यपणे पाहिलेला आहे आणि तो तुमच्यासमोर मी ठेवलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. जर याच्यात काही आधुनिक प्रश्न असतील काही तुम्हाला शंका असतील तर मला मेसेज करा. मी ते वाचून तुम्हाला उद्या नक्कीच उत्तर देईल. धन्यवाद.